स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तलाव फुटण्याच्या मार्गावर, सांडव्यातील झाडाझुडपामुळे सुलतान गादे तलावाला धोका। खानापूर येथील श्री दुर्गा माता दौडीत तरुण युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग। हजारोंच्या संख्येने दुर्गा माता दौडीमध्ये अनेकांचा सहभाग। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खानापूर घाट मात्यासाठी वरदान ठरलेल्या सुलतान गादे साठवण तलावाला सांडव्यात उगवलेल्या झाडाझुडपामुळे धोका निर्माण झाला। खानापूरसह परिसरातील अनेक गावांचा पाणी टंचाईचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 2010 साली सुलतान गादे साठवण तलाव बांधण्यात आला। त्यानंतर अनेक वर्ष खानापूर घाट माथ्यावर पावसाची कमतरता असल्यानं या तलावात अत्यंत कमी असा पाणी पुरवठा होत असे। मात्र गेल्या काही वर्षापासून टेंबूचं पाणी व परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या तलावात मुबलक पाणीसाठा होऊ लागला। गेल्या वर्षभरात हा तलाव ओसंडून वाहतोय। मात्र या तलावाच्या देखभालीकडे पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्यानं तलावाच्या परिसरात व सांडव्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले। या झाडाझुडपामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊ लागला। या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे वरच्या बाजूचे सर्व तलाव सध्या भरून ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे परिसरात जर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला तर पाण्याच्या प्रवाहामुळे व सांडव्यातील झाडाझुडपांच्यामुळे तलावाच्या बांधाला धोका निर्माण होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांच्या मधून व्यक्त होते। त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन सांडव्यातील व परिसरातील झाडे झुडपं काढून तलावाच्या सांडव्याची व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांच्या मधून व्यक्त होते। शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशानं खानापूर भवानीपूर इथं नवरात्र उत्सव काळामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भवानीपूर घटस्थापना ते दसरा पर्यंत रोज पहाटे दुर्गामाता दौड सुरू आहे। रोज सकाळी पहाटे 5:30 वाजता श्री दुर्गामाता दौडीचं श्रीराम मंदिर चौकातून प्रस्थान होतं। ती संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून शेवटी श्री भवानी मंदिरात येते। तिथे महाआरती होते। महाआरतीनंतर तिथे सर्वांना रोज प्रसाद दिला जातो। दुर्गामाता दौडीमध्ये रोज हजारोंच्या संख्येने धारकरी, शिवभक्त, भवानी माता भक्त सामील होतात। तसेच यामध्ये तरुण युवक युवती व महिलांचा समावेश लक्षणीय पाहायला मिळतो। या दुर्गामाता दौडीचं नियोजन संयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख धारकरी राहुल टिंगरे, रोहित भगत, वैभव हडदरे, महेश माने करतात। पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आपले 30-35 वर्ष झाले जवळजवळ दुर्गामाता दौड चालू आहे। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या आधारित आणि सुरुवातीला संख्या थोडी होती, हळूहळू वाढत गेल्या ह्या 5-7 वर्षात संख्या 500, 600, 400 अशी संख्या सुरू झालेली आहे। आणि गावातून सहभाग चांगल्या प्रमाणात सुरू झालाय, तरुणांचा, महिलांचा, मुलींचा आणि सगळ्यांचा। आणि जवळपास मंदिरात सुद्धा चांगला सहभाग सगळ्यांचा आहे आणि दौडीत सुद्धा आहे। आणि श्री शिव प्रतिष्ठानचा उपक्रम सुरुवातीला दुर्गामाता नवरात्रात दुर्गामाता दौड मोठ्या प्रमाणात असते, बलिदान मास मोठ्या प्रमाणात असतो आपल्या खानापूर नगरीत, भवानीपुरात। आणि घडकोट मोहिमेला सुद्धा चांगली संख्या असते आमची श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीनं, खानापूर नगरीतून, भवानीपुरातून। निज सत्वाची जाणीव नसता राष्ट्र जीवनी अर्थ नसे, परंपरा इतिहास पराक्रम मनांना सवे घेऊन अभिमान जागो, सांगूया।
स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.